नमस्कार मित्रांनो, कसे आहात? ओके. आता सकाळचे 7 वाजले आहे आणि खूप सारी थंडी आहे. ॲक्च्युली मी महाराष्ट्रामधून बिलॉंग करतो. सगळ्यांना माहीतच आहे मराठी म्हणजे आणि छत्रपती संभाजीनगर हा माझा जिल्हा आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये छोटासा एक माझा खेडेगाव आहे आणि त्या खेडेगावामधून तुम्हाला बोलतो आहे मित्रांनो. तर आपण रात्री झोपताना नेहमी विचार करत असतो, जर एखाद्याचं वादविवाद झालं, घरात काही बडबड झाली, किरकिर झाली, नेहमी विचार करत असतो, अरे याने असं नव्हतं करायला पाहिजे, त्याने आपल्याला असं केलं, आपण त्याला असं करू, उद्या बदला घेऊ, आपण याच्या काड्या लावू, त्याच्या काड्या लावू, ह्याला त्या म्हणू, त्याला ते म्हणू, नेहमी आपण काही काही डोक्यामध्ये विचार चालू असतो. तर मित्रांनो, सांगायचं तात्पर्य म्हणजे एवढंच की तुमचा देखील एखाद्याशी वाद झाला असेल, भाऊ असेल, बहीण असेल, बायको असेल, आई असेल, काका असेल, चुलत भाऊ असेल, भाऊकी असेल, तर तुम्हाला एक सांगायचं मित्रांनो, तर माणसाला आहे ना, जो आयुष्य भेटला आहे ना, सगळं आयुष्य माणूस काय करतो की या भानगडीत कुरकुरीत घालतो आहे. पण खरं सांगू मित्रांनो, जे माणसांना जे जीवन दिलं आहे ना, माणूस जीवन जगत नाही. आता माणूस सगळ्या ह्याच भानगडीत आहे. जर तुम्हाला एक उदाहरण देतो, साध्या भावकीशी वाद झाला तर आपण काय करणार? भावकीशी तर वाद होतो, शेजारी असतात, शेजाऱ्यांना सांगतो भावकी अशी, भावकी परत येते शेजारीकडे, त्याला सांगते ही भावकी अशी, तो गाड्या लावून देतो, हा गाड्या लावून देतो आणि पुन्हा वाद पेटत जातात आणि आयुष्यभर डोक्यामध्ये तेच राहतं मित्रांनो. याला मारायचा, हा असं म्हणला, तो तसा म्हणला, याचं हे त्याचं हे. पण मित्रांनो, आयुष्य आपण कुठे जगतो? या भांडणामध्ये, या किरकिरामध्ये. म्हणून सांगतो मित्रांनो, जर आयुष्य जर जगायचं आणि ह्या सर्व गोष्टी तुम्हाला सोडून द्याव्या लागतील, ज्या भूतकाळामध्ये ज्या तुमच्यासोबत ज्या घटना घडलेल्या आहे त्या तुम्ही बिनधास्त सोडून द्या. एकदा आपण जसं कम्प्युटरमधून शिफ्ट डिलीट करतो ना, तो परमनंटली डिलीट करून टाका आणि विसरून टाका. जर एखाद्याशी आपलं पटत नसेल तर बिनधास्त त्याला बोलायला सोडू नका. पण त्याच्याविषयी तुम्ही तिसऱ्या लोकांकडे काही काड्या करू नका, त्याच्याविषयी बोलू नका, काही नका. त्या ॲटोमॅटिक तुमच्या मनातून हळूहळू कमी होत जातं मित्रांनो. आणि भावकी प्रत्येक जणाच्या घरामध्ये भावकीचे वाद असतात, सगळ्यांच्या घरामध्ये असतात. पण मी कुणाशी वाद ठेवलेला नाही, किंवा जर माझं एखाद्याशी पटत नसेल तर मी कधीही त्याच्याविषयी कुणालाही बोलत नाही, त्यालाही बोलत नाही आणि त्याच्याविषयी कुणालाही वाईट बोलत नाही, चांगलंही बोलत नाही, विषय क्लोज करून टाकतो. त्याच्यामुळे काय म्हणतं मित्रांनो, जर आपल्याला आपलं एखाद्याशी पटत नसेल तर प्रत्येकाची मेंटॅलिटी वेगळी असते, प्रत्येकाची विचारधारणा वेगळ्या असतात. आपल्याला वाटतं की याने असं वागायला पाहिजे, त्याला वाटतं की आपण असं वागायला पाहिजे. तर या गोष्टी जर पटत नसतील ना, तर एकमेकांना बोलायचं सोडून द्या मित्रांनो. पण कुणाविषयी वाईट बोलू नका, तू मी करू नका, त्याच्याविषयी तिसऱ्या ठिकाणी एखाद्याला वाईट बोलू नका. तर ह्या गोष्टीमुळे काय होतं, पुन्हा वाद पेटत जातो आणि जे आपलं आयुष्य असतं ना जगायचं, तर सगळं याच्यामध्ये निघून जातं मित्रांनो. माणसाचं आयुष्य खूप छान आहे, फक्त तुम्ही जगायला शिका मित्रांनो. आणि खूप सारे विषय आहे, मी काय असं ठरवून बोलत नाही, जे मनामध्ये येतं, जे आपण बघतो. ॲक्च्युली मी खेड्यामध्ये आहे, खेड्यामध्ये खूप सारं होत असतात, याचे भांडणं, त्याचे भांडणं, शेजारीचे भांडणं, खूप सारे काने पडतात. पण याला सगळं निगोशिएशन करावं लागतं मित्रांनो. तर सांगायचं तात्पर्य एवढंच, तर आपलं एखाद्याशी पटत नसेल तर बोलायचं सोडून द्या. लोकांची मेंटॅलिटी, आपली मेंटॅलिटी वेगळी असते. आपण म्हणतो की याने असं वागायला पाहिजे. जर एखाद्याशी भांडणं झालं आपल्या घरातील, आपण म्हणतो की याने असं वागायला पाहिजे, हा वागत नाही. आणि तो देखील म्हणतो याने असं वागायला पाहिजे, तो वागत नाही. म्हणजे काय होतं, हा न विटणारा विषय आहे मित्रांनो. तर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर एक मनाला डोळे बंद करा आणि ठरवा, आपण आयुष्य जगतोय, फक्त आपलं आयुष्य या भांडणामध्ये जाणार आहे का, या किरकिरीमध्ये जाणार आहे का, तू मी करून हेच जाणार आहे का? आयुष्य आहे मित्रांनो, आयुष्य जगा. आता कुणाच्या फंद्यात पडू नका, याने मला असं केलं होतं, याने माझं हे केलं ते केलं, मी याचा बदला घेणार. तर बदला घेऊन करणार काय? मनाला समाधान भेटणार? तर बिलकुल नाही मित्रांनो. मनाला समाधान भेटत नाही. जर तुम्हाला मनाला समाधान घ्यायचं असेल तर तुम्ही या सर्व गोष्टी सोडून द्या. आयुष्य जगा. निसर्ग आहे, डोंगर आहे, नद्या आहे, नाल्या आहे, समुद्र आहे, खूप सारं आहे मित्रांनो आयुष्यामध्ये समाधानी राहण्यासाठी. समाधान राहायचं असेल तर तुम्ही डोंगरात फिरायला जा, नदीत पोहायला जा, फिरायला शिका, नवीन लोकांशी संवाद साधा, मंदिरात जा, फिरायला जा, कुठल्याही टुरिस्ट प्लेसला जा, तुमच्या मनाला समाधान 100% भेटणार. जर एखाद्याला सतत एका घरामध्ये ट्रेस होत असेल, काही होत असेल, एखाद्या शेजारची नेहमी कुरकुर करत असेल, तर तुम्ही सोडून द्या मित्रांनो बिनधास्त. दुसऱ्या ठिकाणी राहायला जा. जर आपल्याला एखाद्यापासून त्रास होत असेल नेहमी, जर सगळं करून सॉल्वही होत नसेल तर तुम्ही तिथून जागा बदला मित्रांनो. पण आनंदी राहायला शिका.
या सर्व गोष्टी तुम्हालाही माहीत आहे, मला माहीत आहे. पण माणूस काय करतो, त्याच ट्रेसमध्ये का माणूस नेहमी ट्रेसिंग करतो. तर सांगावंसं वाटतं मित्रांनो, सध्या आज लोकं खूप पैशाच्या मागे लागले, दगदगीच आहे. नवीन म्हणजे आज माणूस कामधंद्यात प्रत्येकाचं काम असतं, शेतकऱ्यांचं काम असतं, लोकं कंपनीत जातात, काही जॉबला जातात, काही नोकरीला जातात. सगळ्यांची विविध कामं असतात माणसाचे. 10-10, 12-12, 15-15 घंटे आपल्या कामामध्ये जातात. लोकं सध्या जॉब करून आले तरी त्यांच्या डोक्यामध्ये तेच भोंगा असतं. उद्या काय होईल, आपण असं केलं, साहेब काय म्हणतील, आज आपण कामाला हे केलं, उद्या ते काय म्हणतील. तर हेच आयुष्यामध्ये चालू असतं मित्रांनो. तर हे सगळं करत असताना एक मनाला प्रश्न विचारा, आपलं जीवन आहे, आपण मानव जीवन घेतलेलं आहे, आपण खरंच जीवन जगत आहोत का? किंवा नेमकं काय करतो आहे, आपल्या जीवनामध्ये काय चालू आहे? पैसा कमवतो आहे, घर चालू आहे, दररोजच्या सारखं रुटीन चालू आहे, पण आनंद आपल्या घरामध्ये आहे का? सगळे मित्र परिवार आपण जसं गप्पा मारतो तसं फॅमिलीमध्ये एकत्र बसा, एकत्र चहा घेत असेल तर चहा घ्या किंवा दूध घ्या, काय घेत असेल ते गप्पा मारा एकमेकांशी. आज प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे. अरे जीवन जगताना जे आपले फॅमिली मेंबर आहे त्यांना नेहमी घट्ट पकडा मित्रांनो, कारण की रिलेशन्स असे असतात ना मित्रांनो, तर त्याच्याशिवाय उपयोगच होत नाही. तुम्हाला एक साधं उदाहरण ठेवतो. जर तुम्ही 20 लाखाची गाडी घेतली आणि त्या गाडीमध्ये जर तुम्ही एकटाच असाल, तुम्ही फक्त एकटाच आयुष्यभर फिरत राहील का, त्याला काही महत्त्व आहे का? आपल्या फिलिंग सांगायला कुणीतरी पाहिजे ना. अरे दादा मी गाडी घेतली, आई मी गाडी घेतली, चल आपण गाडीत बसू, चक्कर मारून येऊ. तेव्हा आपल्याला तो आनंद होणार आहे. तर तुम्ही फक्त गाडी घ्याल, मोठा बंगला घ्याल, एकटाच असेल, याला काही महत्त्व नाही, कोणतीही फिलिंग येत नाही. याला स्वार्थी म्हणतात आणि तो मेंटॅलिटी डिस्टर्ब होतो मित्रांनो. म्हणून आयुष्यामध्ये जगायचं तर आपल्या फॅमिलीसोबत, मित्रपरिवार, नातेवाईक सगळ्यांसोबत आनंदी राहा. आणि बोलण्यासारखं खूप आहे मित्रांनो. बोलत राहू आपण, जसं जसं माझ्या मनात विचार येतात तसं तसं बोलतो. म्हणजे एखाद्या ठिकाणी मी वाचलं किंवा आपल्याला फिलिंग वाटलं की असा असा मुद्दा बोलायला पाहिजे, म्हणजे सुचत नसतं. आपण काही बघितलं, काही वाचलं, काही दृश्य दिसलं तर तेव्हा देखील माणसांना सुचतं की अरे असं असं बोलायला पाहिजे. तेव्हा मी नोटीस करतो, म्हणजे असं रायटिंग वगैरे नाही, पण असं वाटतं की बोलावं म्हणून आपण. आता मला पण खूप दिवसापासून असे ब्लॉग बनवायचे होते, पण मी नेहमी लाजायचो किंवा मग लोकं काय म्हणतील, हे काय म्हणतील, ते काय म्हणतील. पण मी देखील एक दिवस पूर्ण रात्रभर जगलो. मी विचार केला की यार माणसाला एवढं छान आयुष्य भेटलं आहे, माणूस का दगदगीचे जीवन जगतं आहे, आपण काही वाईट करतो आहे का? ब्लॉग बनवतो आहे म्हणजे आपण काही वाईट बोलतो आहे का? नाही. तर खूप सारा विचार केला, बघितलं जेव्हा आपली वाईट परिस्थिती ती कोणी रुपया देत नाही, काही नाही. तर ह्या गोष्टी असतात ना मित्रांनो, तर या खूप विचार करून करावं लागतं. त्यासाठी सांगतो, आपल्या पहिली गोष्टी ना, आपल्या फॅमिलीसोबत जे रक्त नातेवाईक आहे यांच्यासोबत कधीही वाद करू नका मित्रांनो. हेच आपले असतात. मित्रपरिवार असतातच, मित्रपरिवार नेहमी बदलतात, पण जे नातेवाईक असतात तेही गरजेपुरती असो किंवा नसो. आपण म्हणतो की नातेवाईक नेहमी गरजेपुरती असतात. आपण देखील कोणाचे तरी नातेवाईक असतो आणि कुणीतरी आपले देखील नातेवाईक असतात. म्हणून जे ते जनता त्यांच्या कामामध्ये व्यस्त असतात मित्रांनो. नातेवाईक म्हणजे काय की म्हणजे जेव्हा गरज पडेल तेव्हा ते एकमेकांना नेहमी मदत करतात. तर असं कुणालाही गैरसमज करू नका. लोकं म्हणतात की नाही याला आठवण आलं की तो कॉल करतो. अरे तो तरी कॉल करतो, आपण कॉल करतो का दुसऱ्यांना? आपण देखील म्हणतो अरे त्याला आठवण आली का तो असंच कॉल करतो. तर ह्या गोष्टी सगळ्या चालूच राहणार मित्रांनो. तू मी इगो हर्ट. तर ह्या सगळ्या गोष्टी सोडून द्यायच्या. तर फॅमिलींना पकडा, आपल्या नातेवाईकला जवळ करा. तर आपण जसं वागलो तसे समोरचे लोकं वागतात मित्रांनो. तर विषय थोडा आपला वेगळा होत गेला. जसं जसं मनात आला तसं तसं बोलत जातो मी. असा टॉपिकली परमनंटली काही टॉपिक नाही की एका टॉपिकवर आपण बोलतो किंवा पाठांतर करतो. लोकं खूप सारे स्पीच देतात, ते प्रिपरेशन करतात. आपलं काही प्रिपरेशन नसतं मित्रांनो. मनामध्ये जे आलं ते बोलायचं आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे काय, तुम्हाला आयुष्यात जे वाटलं ना ते करत चला मित्रांनो. म्हणजे आपल्याला एखाद्या गोष्टीतून जर आनंद भेटत असेल तर ते आनंद नक्की घेत जा. तुम्ही बाहेर कामानिमित्त गेलताना एखादा तुम्हाला आनंद, एखादा म्हणजे छोटं डोंगर दिसली, दरी दिसली, धबधबा दिसला, नदी दिसली किंवा कोणी मित्रपरिवार भेटला, तर या छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद घेत चला मित्रांनो. तर ओके, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणखी एकदा. बाय.